सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली सेवेकरता निवडलेला अभंग. याची अवध भूतलावर जडजीवांचा उद्धार करण्याकरता जन्माला आलेले महान संत जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा मानवी देह प्राप्त झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन करतायत. विठ्ठल अभंग अतिशय सुंदर आहे. अभंग हा 3 चरणाचा असून अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी या मृत्यू लोकामध्ये जन्म झाल्याच्या नंतर सो अनुभव या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन केलेला आहे. अभंग हा ज्या त्या परिस्थितीमध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवावर या अभंगाचं प्रागट्यकरण झालेलं आहे. म्हणून अभंग हा जगद्गुरु तुकोबरांच्या मुखारविंदातून प्रगट झाला म्हणजे आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोही जने. म्हणून अमृता समान अमृतापेक्षा ही श्रेष्ठ असणारी तुकोबरांची ही वाणी आणि या तुकोबरांच्या शब्दरत्नावर या ठिकाणी ही सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होत आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय म्हणजे असा की भगवान परब्रह्म परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ग्रामदैवत बजरंग बलीच्या कृपा छत्राखाली आणि महाराष्ट्रातील थोर दिग्गज असणारी महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि तुम्हा सर्व सज्जन समस्त ग्रामस्थ मंडळी म्हणजे श्री क्षेत्र पिंपळगाव या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या अतोनात प्रयत्नातून सहकार्यातून संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील तृतीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे अगदी सख्या मिळवण्यासारखं असे आपल्या सर्वांचे सुपरिचित आदरणीय रमेश महाराज कुरडे दाजीच्या निमंत्रणावरून तुम्हा सर्वांच्या वतीने त्यांनी निमंत्रण दिलं आणि तुम्हा सर्व सज्जन आईवडिलाचं दर्शन माझ्या जीवनात प्राप्त झालं. विठ्ठल आणि इथं आल्याच्या नंतर तर असं मला साक्षात मृत्यू लोकांमध्ये वैकुंठ अवतरल्याप्रमाणे वाटतंय. कारण की वातावरण अतिशय सुंदर आहे. बरं, वातावरण का सुंदर होणार नाही का? ते योजकच तत्र दुर्लभ आहे. या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्याकरता महाराष्ट्रातील थोर नामावंत आणि नुसतं नामावंतच नाही तर सज्जन ज्यांच्या हातामध्ये वजन आहे, ज्यांच्या नावामध्ये वजन आहे, अशा आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि विशेष करून आपल्या सर्वांचा अभिमान स्वाभिमान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे मृदंग मार्तंड आदरणीय भरतांना पटाडे यांच्या मार्गदर्शनाने संयोजनाने या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन आहे. दाजीची त्यांना जोडे आणि सर्व ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य आहे. आणि म्हणून कार्यक्रम हा वैभवामध्येच होणार. कारण की छात्रसेना किंवा छत्र मोठ्याचं असलं का, झाड सावलीला मोठं असलं का तर अगदी थंडगार सावली मिळते बरं का. म्हणून झाड पकडत असताना विचारपूर्वक पकडायला पाहिजे. आणि दाजीने अगदी राईट या ठिकाणी सुंदर असणारं नियोजन आमच्या अण्णाच्या माध्यमातून केलं. म्हणून महाराष्ट्रातील थोर महाराज मंडळी तुम्हा सज्जनाच्या जीवनामध्ये ऐकण्याकरता मिळणार आहेत पुढे पुढे. आणि म्हणून या ठिकाणी स्वतः भरत अण्णा उपस्थितीत महाराज बघा मृदंग एवढा वाजवून देखील परत टाळ घेऊन ते माझ्या कीर्तनात उभं आहे म्हणजे मला नेमकं काय सांगावं हे कळेना त्यांना. परंतु अण्णालाही धन्यवाद देतो. प्रेमाचे संबंधित महाराज. तसेच या ठिकाणी गायनाची सुंदर साथ करण्याकरता आदरणीय संगीतरत्न संगीत अलंकार तथा रामायणाचार्य इंद्रजितजी अण्णा येवले अण्णाची उपस्थिती आहे. एकूण सुरुवात जर केली तर आदरणीय या ठिकाणी आमचे पांचाळ मामा आहेत. त्यांच्या बाजूला आदरणीय हरिभक्तीपरायण खामकर महाराज आहेत. तसेच त्यांच्या बाजूला तबला विशारद श्री हरिभक्तीपरायण आमचे परममित्र गोविंदजी महाराज काळे यांची उपस्थिती आहे. त्यांच्या बाजूला आदरणीय संगीतरत्न संगीत अलंकार आपल्या माजलगाव तालुक्याचं महाराष्ट्राचं वैभव आमचे मित्र सुग्रीवजी महाराज डाके यांची उपस्थिती आहे. त्यांच्या पाठीमागं आदरणीय रमेश महाराज कुरडेदाजी यांची उपस्थिती आहे. ती जातीन तरी कुठं नेमकं
तसे त्यांच्या बाजूला आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे तौर महाराज आहेत. त्यांच्या बाजूला आदरणीय श्री हरिभक्तीपरायण वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आमचे कुरे महाराज, कुरे अण्णा यांची उपस्थिती आहे. त्यांच्या बाजूला सर्व या ठिकाणी परिचित अपरिचित महाराज मंडळी. आता सर्वांचा नामोल्लेख करावा वाटतो, पण आता सर्वांचा नामानेशी परिचय नाही, पण सर्वाविषयी अंतःकरणात श्रद्धा आहे आणि म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच समोर बसलेले अगदी आज पर्यवेक्षक म्हणून ज्यांची माझ्या कीर्तनामध्ये उपस्थिती आहे असे आदरणीय बीड जिल्ह्याचं वैभव ज्येष्ठ कीर्तनकार तथा ज्ञानराज गुरुकुल विद्यार्थी जे घडवत आहेत, त्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदरणीय शिवाजी महाराज गडदी गुरुजींची उपस्थिती, त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच या ठिकाणी आज खरंच महाराज संगम आहे बरं का. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम. इथं नामही आहे, इथं भक्तही आहेत आणि अशा परम पवित्र मंडपामध्ये इकडं बघितलं तर भरतांना दिसतात आणि इकडच्या बाजूला जर बघितलं तर महाराष्ट्रातील थोर मृदंगवादक मराठवाडा भूषण मृदंग विशारद, मृदंगाचे महामेरू, मृदंगाचे महागुरु. सध्या महाराष्ट्रामध्ये 2च नावाची चर्चा, तसे अनेक आहेत, परंतु आपल्या बीड जिल्ह्याचं वैभव म्हणून ज्यांनी महाराष्ट्रभर या ठिकाणी नाव लौकिक केलंय असे असणारे त्यामध्ये आदरणीय भरतांना आणि दुसरे असणारे आपले सर्वांचे लाडके आदरणीय ज्यांचं माझ्या पारमार्थिक जीवनामध्ये अगदी मोलाचं योगदान आहे. माझ्या परमार्थिकच काय तर अव्याहतपणे माझ्या आयुष्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि ज्यांच्यामुळे माझा परमार्थ असा फुलून आला असे माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे बाजीरावजी महाराज काळे यांची देखील उपस्थिती आहे महाराज. कारण की काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होईल, तुम्ही वयाने जास्त आहात, मोठे आहात, बाजीराव महाराज छोटे, आणि मग तरी देखील तुमच्या परमार्थाला ते कारणीभूत कसे. तर सज्जनाव खरंच अगदी तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो, 2009ला मी परमार्थ सुरू केला, तोही बाजीराव महाराजाच्या संगतीमध्ये, आणि आता 2021 आहे. म्हणजे 10 वर्ष आम्ही अगदी एका ताटामध्ये जेवतो आणि नितांत माझ्यावर त्यांचं प्रेम आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये ही वारकरी संप्रदायाची आणि तुम्हा सज्जन आईवडिलाची सेवा घडते. विठ्ठल बाबतीमध्ये तर बोलायचंच नाही, कारण की महाराष्ट्रातले थोर थोर कीर्तनकार असतील, कथाकार असतील, अगदी भाईजी सारखे असतील, गणेश भाऊ सारखे असतील, ज्यांनी महाराष्ट्रभर आपल्या श्रीमद भागवताच्या कथेने आणि कीर्तनाने सेवा केली, असे महाराष्ट्रातील थोर या ठिकाणी कीर्तनकार. आमच्या दत्ता भाऊचं नाव नसतं, बीडकडे कीर्तन कुठलंही असू द्या, कुठल्याही महाराजाचं असू द्या, पण ते प्रथमतः विचारतात सिस्टम कोणाची आहे, आणि दत्ता भाऊचं नाव घेतलं का विशेष नाही. पुन्हा कीर्तनकार म्हणतो मला दक्षिणा कमी दिली तरी चालेल, कारण की कीर्तनामध्ये वजन हे सिस्टमवर आणि गुणवान आणि मृदंग वादकावर असतं महाराज. बरं, आता ज्याला कळतं त्याचं वजन सिस्टमवर आणि गुणवानावर असतं, पण काही काही येडीला सासरसारखं माहेरसारखं कळतच नाही. उभा राहिल्यापासून डोळे बंद करतात तर संपल्यावरच उघडीतात, गेला का काय कळत नाही मध्ये. असे कीर्तनकार असतात. म्हणून जीवनामध्ये जिनो खाम ओनू थाय दुजा करू तर गोता खाय, असं बघ त्यावेळेला अडचण येते. परंतु इथं सर्वच अगदी तोला मोलाचं आहे, सुंदर आहे, आणि मला असं वाटतं की इथं रत्नाची खाण आहे. मग सिस्टम असं मृदंग वादक असतील, गायनाचार्य असतील आणि ऐकणारेही असतील, कारण की तुमच्या सर्वांच्या चेहऱ्याकडे बघितलं का मी अगदी थकलेला होतो तरी प्रसन्न झालो, कारण की इतके प्रसन्न चेहरे तुमचे सर्वांचे आहेत. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी कीर्तनाकरता अडगावून आमचे संदीपान भाऊ आगे आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी आले, त्यांनाही धन्यवाद. गावातील परिसरातील सर्व कीर्तन श्रवणाकरता आलेल्या भाविकांच्या चरणी नतमस्तक होतो. जशी सद्गुरू बालब्रह्मचारी भगवान बाबा संगमेश्वर संस्थान महादेवमळी कुर्ला व माझे श्री गुरु आत्मारामजी महाराज शास्त्री निजबोध आश्रम लिंबरू देवी या दोन्ही गुरुवरांच्या आशीर्वादाने कृपेने या अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आणि म्हणून सज्जनाव पाठीमागं चोपदार देखील हातामध्ये काठी घेऊन उभा आहेत बरं का. कशा करता उभा असतात ते त्यांना माहिती. कीर्तनकार जर थकला, नाहीच बोलायला काही सुचलं तर तसे पडदे बांधून पॅक केलेले आहे सर्व, पण जरी हुकून चुकून सांधीतून निसटण्याचा प्रयत्न केला तर हातात काठी घेऊन ते पाठीमागं आहेतच. कारण की कीर्तनाचं नेतृत्व करणं हे चोपदावर असतं. चोपदार हा कीर्तनाचं नेतृत्व करण्याकरता उभा असतो आणि अधिकार देखील कीर्तनामध्ये चोपदाराचा हा श्रेष्ठ आहे. वास्कराच्या फडामध्ये जाऊन बघा, सर्व नियोजन आणि सर्व नेम हे चोपदारावरच असतात. पण आपली चोपदार या ठिकाणी पाठीमागे. सज्जनाव सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे.
अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. मी माझ्या जीवनामध्ये भक्ती केली. बरं, भक्ती करणं हा आत्मानंदाचा विषय आहे का समाजाला सांगण्याचा विषय? तर सज्जन हो, जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी का समाजाला सांगितलं? तर ज्या वेळेला अधोगतीला वाम मार्गाला समाज जाताना तुकोबरांच्या दृष्टीस पडला, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरांनी समाजाला सावध करण्याकरता आपला अनुभव सांगण्याकरता सुरुवात केली. बरं, अनुभव सांगत असताना सांगायलाच पाहिजे, पण विचारल्याशिवाय सांगू नये असंही शास्त्र आहे. मग जगद्गुरूच्या अर्थी आपला स्व अनुभव सांगतायत, त्या अर्थी एकट्याचा अनुभव सांगतात का अनेकाच्या माध्यमातून सांगतायत, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. कारण की जगद्गुरु तुकोबरा जर म्हटले असते भक्ती मी केली सांडोनी उद्वेग, तर हे एक वचनी झालं असतं. पण ज्या अर्थी तुकोबरा आम्ही म्हणजे अनेक वचने बोलतायत, त्या अर्थी जगद्गुरु तुकोबरांच्या बरोबर बऱ्याचशा लोकांनी भक्ती केली. त्यावेळेला साधक म्हटलं, ठीक आहे तुकोबरा, तुम्ही भक्ती करत आहात, केली आहे, पण नेमकी तुम्ही किती जणांनी केली, किती लोकांनी भक्ती केली? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी लोकांनी किती केली हे डेफिनेटली आकडा सांगू शकत नाही. का? तर ज्यांच्या जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये आहे, ज्यांच्या कपाळावर मस्तकावर गोपीचंदनाचा टिळा आहे, अशा असंख्य लोकांनी परमात्म्याची भक्ती केली. आणि नुसती भक्तीच केली नाही, तर नाम देखील त्या परमात्म्याचंच घेतलं. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, अनेक प्रकार आम्ही जेवढे नाम घेणार, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनिक, हा सर्व भावे एक, विठ्ठलाची प्रमाण. या ठिकाणी आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या परमात्म्याची सेवा केली. किती लोकांनी केली? तर आम्ही ज्यांच्या गळ्यात पवित्र माळा आहे अशा सर्वांनी केली. आणि म्हणून का जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी सांगतायत, तर त्याचा अर्थ असा आहे की त्या समाजाला ते सावध करतात, बाबांनो, या मृत्यू लोकामध्ये तुम्ही जन्माला आलात ना, तर मग जशी आम्ही त्या परमात्म्याची भक्ती केली तशी भक्ती तुम्हीही करा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्व अनुभव ज्या वेळेला मोठे लोक सांगत असतायत, तो छोट्याने आदर्श घेण्याकरता सांगतायत. पण इथं असं झालं गुरुजी, अनुभव जरी जगद्गुरु तुकोबरांनी सांगितला तरी समाजाला या ठिकाणी लवकरात लवकर तो अनुभव आचरणामध्ये आणावा, ही बुद्धी, ही सद्बुद्धी प्रगट झाली नाही. जगद्गुरु तुकोबरांनी जरी या ठिकाणी अविहतपणे हात वरी करून सांगितलं, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, पण नाम घेत असताना संभ्रम जगाच्या आणि लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला की नेमकं नाम घ्यायचं कुणाचं, नामचिंतन करायचं कोणाचं, भक्ती करायची कोणाची. कारण की भक्ती करत असताना या वारकरी संप्रदायामध्ये जरी एकच सांगितला, तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान, ब्रह्मादिका ज्याचे ध्यान,
समाधी काजाचे ध्यान. तो परमात्मा सांगितला. कोण सांगितला? तो जो विटेवर उभा आहे त्या परमात्म्याचं नामचिंतन करा. पण अज्ञानी लोकांच्या जीवनामध्ये संभ्रम निर्माण झाला, कारण की 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी भैरवरे. हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत? तर सज्जन असंख्य देव आहेत. मग संभ्रम मानवाच्या जीवनामध्ये असा निर्माण होतो की नेमकी भक्ती करायची आहे, पण नेमकी कुठल्या देवाची करावी? कारण की देव हा एक आहे, पण उपदेव अनेक झाले. आणि उपदेव या ठिकाणी जसं अनेक झाल्यामुळे बऱ्याचशा अज्ञानी लोकांना संभ्रम निर्माण झाला, नेमकं सेवा करावी कुणाची, भक्ती करावी कुणाची. कारण की वार बदलला की देव बदलला. शनिवार आला की जय बजरंगबली, फोड दुश्मन की नली. रविवार आला की देव बदलला, लगबग माझ्या रायाची. कुठला देव? गड जेजुरी जायाची. रविवार आला की खंडोबा, सोमवार आला की नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. मंगळवार आला की लगेच मंगळवारीच्या दरबारी उद्या जाईन. लाईट बरं का, जास्त नाही. नाही तर काय म्हणायचे, हो कीर्तन सोडून गाणेच म्हणा लागले येतात. आणि गाणे म्हणणं काय चूक नाही महाराज. का? तर जी आधी माता आहे, जी आधी शक्ती आहे, तिची सेवा करणं काय वाईट आहे का दत्तभाऊ? कारण की जिला जगत जननी म्हणून ओळखलं जातं, जिला महाराष्ट्राची कुल स्वामिनी म्हणून ओळखलं जातं, अशा मातेची सेवा करणं चूक नाही. फक्त सेवा काही बऱ्याचशा अशा नास्तिक लोकांनी सुरुवात केली की देवीचे गाणे म्हणत असताना अगदी पिऊन गाणे म्हणतात. आणि म्हणून त्या गाणे म्हणणाऱ्याला किंमत नाही, देवीची विटंबना झाली आहे शिवरात. म्हणून गाणे म्हणणं हे वाईट नाही, पण गाणेही तसे म्हणायला पाहिजे. तर काय काय लय नमुन्याचे गाणे म्हणतायत. एकदा मी आंबडकून कीर्तनावून येत होतो, रस्त्याला गोंधळाचा कार्यक्रम चालू होता अन्न बरं का. तर आमच्या गाडीच्या ड्रायव्हरला गाण्याचं लय नाद. ते गाडीत बसल्या बसले बी गाणेच लावतं. ते माझ्या त्याच्यानेच पाठ झालं, लग बघ माझ्या रायाची. आणि मग ते गाडीत गाणे चालता चालता त्याला ते दिसलं, तापा दिसला. म्हणलं बाबा एक गाणं ऐकू का? अरे मी म्हटलं आता काय वेळ आहे का, 2 वाजले रात्रीचे. नाही ना म्हणलं, एक गाणं ऐकू आपण, थांबा. मी म्हटलं तुझा, मी गाडीत थांबतो. तिथं मी गाडीत बसलो आणि गाडीत बसल्याच्या नंतर तिथं मस्त गाणी सुरू झाली. बरं गाण्यामध्ये काय सगळे व्यवस्थित असतात का भाऊ? अनेक तराची. काय काय ढोलकी वाजवणारा तालात असला तर सांबळवाला धोरणात नसतो, सांबळवाला धोरणात असला तर म्हणणारा सुद्धीवर नसतो, कुणाची कुणाला मिळत नसतो. आणि तिथं गेल्याच्या नंतर गाणी सुरू झाली. गाणं म्हणता म्हणता मी सहज लक्ष दिलं तर एक जणांनी गाणं एवढं गोड म्हटलं होतं, एवढं गोड म्हटलं होतं, तिरपी टोपी वाकड्या भांगावरी ग, आंबाची नजर शिंगाड्या बकऱ्यावरी ग. आता मला सांगा, असे गाणे म्हणायचे म्हणल्यावर देवीची विटंबना झाली का नाही? तुम्ही पहा ना, आपल्या हिंदू धर्मातल्या देवतेची विटंबनाच आपले लोक करतायत बरं का. कसे करतायत तुम्ही पहा. ज्या ज्या वेळेला देवीचे गाणे सुरू होत आहेत त्यावेळेला गाणे निर्माण करणाराची बुद्धी किती श्रेष्ठ आहे बघा ना. तो म्हणतो, हांड्यावर हांडानं तपिलं कळशी चुंबळ डोईला, येडाबाई निघाली पाण्याला, हो माझी येडाबाई निघाली पाण्याला. बस एखादी येडाबाई खवळायची नसलेल्या पोटाला. आता मला सांगा, येडाबाईला पाण्याला लावतो. आता बारकाईने विचार करून सांगा, ग्रामपंचायत सदस्याची पत्नी नळाचं तोंड बघत नाही. आणि जगत जीवन परब्रह्म परमात्मा भगवान शिवजी, त्यांची अर्धांगिनी मा पार्वती माता, ती मा जगदंबा, तीच भवानी, ती भवानी माता कुठं पाण्याला निघत असते का? म्हणून जीवनामध्ये विचार करायला पाहिजे. महाराज जाऊ द्या, तो आपला विषय नाहीये. आणि म्हणून जीवनामध्ये भक्ती करायची कोणाची हा संभ्रम निर्माण झालेला आहे. मंगळवार आला की देवीचा, बुधवार आला की भगवान पांडुरंग, गुरुवार आला की भगवान दत्तात्रय, शुक्रवार आला की संतोषी माता कनाकन फुटाणे खातात. मग संभ्रम निर्माण पडला. पण सज्जना जीवनामध्ये एकच या ठिकाणी निश्चय पक्का ठेवायचा की एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. या ठिकाणी अनेक देवाची सेवा करण्यापेक्षा, सरपंचाचा हेल्पर होऊन राहण्यापेक्षा मी असं म्हणतो की पंतप्रधानाच्या दारातला कुत्रा झालं तरी बरं,
तुझे द्वारीचा कुत्रा तुझे द्वारीचा कुत्रा तुझे द्वारीचा कुत्रा तुझे द्वारीचा कुत्रा नको मोका अरे मला तुझ्या द्वाराचा कुत्रा कर तुझे द्वारीचा कुत्रा तुझे द्वारीचा कुत्रा नको मोका तारा नको मोका तारक दे आणि म्हणून देवा माझी तुला विनंती आहे आणि तू जर मला उठवण्याचा प्रयत्न केला का घातली मुरकुंड झालो शिरोमणी लंड. या ठिकाणी देवाच्या दारामध्ये मुरकुंड घाला आणि लंड होण्याचा प्रयत्न करा, पण माणसं लंड देवापुढे होत नाहीत. म्हणजे जीवनामध्ये लंड जिथं व्हायचंय तिथं माणसं होत नाहीयेत. तसं जीवनामध्ये तुकोबरांनी सांगितलं मी त्या परमात्म्याची सेवा केली. बरं सेवा करत असताना काय मुख्य सेवा कुठली केली त्यांनी सांगितलं भक्ती आम्ही केली. मग भक्ती करत असताना आता भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नवविधा भक्ती आहे. श्रीमद भागवताच्या दृष्टीने सांगायचं म्हटलं तर नवविधा भक्ती आहे, पण नवविधा भक्ती आपल्याच्याने करणं शक्य नाही. सांगणारा करू शकत नाही आणि ऐकणारी सुद्धा करू शकत नाही. परंतु आपण सर्वस्व भक्ती जर जीवनामध्ये आचरण आणू शकत नाहीये, पण ज्या मार्गाचं अनुकरण संत महात्म्यांनी केलं त्या मार्गाचं किमान अनुकरण आपल्या जीवनामध्ये एक थोडे का होईना अंशाने आणू शकतो. पण सज्जनो आपण त्या गोष्टीचा कधी विचार करायलाच तयार नाही. म्हणून कीर्तन ऐकत असताना बारकाव्याने ऐकायचं असतं. कीर्तन हे मनोरंजनासाठी नसून मनाचं परिवर्तन करण्यासाठी असतं हे कधी विसरायचं नाही. मनोरंजनाचे अनेक या ठिकाणी ठिकाण आहेत. म्हणून या मंडपामध्ये भक्ती ज्ञानाविरहित इतरा प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे करोनी अंतरी मूर्ती ठसा श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. या ठिकाणी या कीर्तन परंपरेचा नियम आहे महाराज की आपल्या जीवनाचा बदल या मंडपामध्ये झाला पाहिजे. नाही जरी 99% झाला 1% तरी माणसाच्या मनाचा बदल झाला पाहिजे. कारण की देहाचा बदल होऊन उपयोग नाही. ज्या दिवशी आपलं मन बदललं जाईल का त्याच दिवशी आपल्या मृत्यू लोकातला जन्म सुफळ झाला. सुफळ हा जन्म होईन येतो देता अलिंगन संतासी किंवा वैष्णवासी. म्हणून त्या दिवशी आपला जन्म सफळ होतो. म्हणून जीवनामध्ये माणूस संतन के संग लागने तेरी अच्छी बनने 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 संतन के संग लागने तेरी अच्छी बनेगी संतन की संग लागने तेरी अच्छी बनेगी संतन की संग लागने
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. आणि म्हणून जीवनामध्ये संतांची संगत माणसाने करायला पाहिजे. पण सज्जन हो, आपल्या जीवनामध्ये जो संभ्रम आहे, कारण की का संभ्रम निर्माण झाला तर आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो त्याच दिवशी आपल्या जीवनामध्ये बदल झाला. कारण की जोपर्यंत आपण मातेच्या उदरामध्ये होतो तोपर्यंत आपल्याला सर्वस्वाची जाणीव होती, ओळख होती. कोहम कतमिद जातम, मी कोण आहे, कुठून आलो, जाणार आहे कुठं, हे सर्वस्व आपल्याला ज्ञात होतं. पण सज्जनावर ज्या वेळेला आपण या मातेच्या उदरामध्ये दुःख भोगत होतो, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मौसमळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी राम. त्या दिवशी माणसाच्या जीवनामध्ये जवळच आपण या ठिकाणी मातेच्या उदरात असताना दुःख होऊ लागलं का त्यावेळेला आपल्याला जाणीव असते. पण जेव्हा मृत्यू लोकात आपला जन्म होतो तिथंच आपल्याला या ठिकाणी बदल होतो. गर्भपना में हाथ जुड़ाया, गर्भपना में हाथ जुड़ाया, अब तुम कब सावध करतात की तुम्ही जीवनामध्ये मातेच्या गर्भातून बाहेर आलात, तिथून पुढे तुमच्या जीवनामध्ये कधी तुम्ही भजन करणार. अब तुम कबास मरोगेरा, त्या ठिकाणी तू कधी नामाचं भजन करणार आहे. पण सज्जन माणसाला संभ्रम निर्माण होतो. आणि संभ्रम म्हणजे काय तर स्वस्वरूपाचा विसर पडतो. आणि ज्या व्यक्तीला, ज्या जीव आत्म्याला आपल्या जीवनामध्ये आपण परमात्म तत्व आहोत याची जाणीव राहत नाहीये, आणि परमात्म तत्व असूनही आपल्या या ठिकाणी स्वस्वरूपाचा विसर पडतो. आणि विसर पडल्याच्या नंतर आपण परमात्मापासून वेगळे होतो. आणि वेगळे होऊन या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो. आणि मृत्यू लोकामध्ये येऊन या ठिकाणी आपण स्वतः परमात्म तत्व असताना आपण परमात्म्याचा शोध करतो. याचा अंश आहे. मी माझ्या पदर सांगत नाही, श्रीमद भगवद्गीतेच्या विचाराने जर बघितलं तर ममैवांशो जीवलोके जीव भूत सनातन मला षष्ठानिंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. या ठिकाणी हा जीवात्मा कोण आहे तर परमात्म तत्व आहे. मग परमात्म तत्व आत्मा असताना मला इमानदारीने या मंडपामध्ये बसलेले सर्व सांगा, आपण देवाला शोधण्याचा प्रयत्न करतो का निवांत आपण देव आहेत हे अंतकरणामध्ये प्रगट करून निवांत बसतो. होय जवळेकर साहेब, देव शोधण्याकरता आपण जातो का आपल्या अंतकरणामध्ये आपला पक्का निर्धार आहे मीच देव आहे, मला कुठे जाण्याची गरज नाहीये. देवाकडे आपण गेलं पाहिजे
का देवाने आपल्याकडे आलं पाहिजे असा कधी आपण विचार केला का? अरे भक्ती तर सर्वजण करताय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भक्ती आम्ही केली सांडवणे उद्वेग. आणि भक्ती तर आपणही करतो. पण फरक एवढा सज्जना हो, आपण पंचपक्वान्नाचा नैवेद्य जरी देवाच्या समोर ठेवला तर देव आपल्या नैवेद्याकडे डुंकून देखील बघत नाहीये. आणि त्या तुकोबरांच्या घरी या ठिकाणी स्वतः चालून येतो आणि तुकोबरांनी सांगितलं, देवा तुम्ही जरी माझ्या घरी आलात तर मोडक्या त्या बाजावरी वाकडाच्या शेजार बसण्याकरता मोडकी बाज आहे आणि त्या बाजावर टाकण्याकरता घोंगडी देखील नाही. देवा बसायचं असेल तर वाकड आहे आणि त्या गोदडीवर बसावं लागेल. आणि देवा मी तुझी जास्त या ठिकाणी यथेच्छ सेवा करू शकत नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही कराल ती सेवा मला आवडते. आणि मग देवाला खाण्याकरता काय केलं? दरदरीत पाण्या माझी कन्या. या ठिकाणी दरदरीत पाण्यामध्ये कन्या बनवल्या कन्या. मग मला सांगा, देव तुकोबरांच्या कन्या चतुर्भुज होऊन खात आहेत आणि आपण दाखवलेला पंचपक्वान्नाचा नैवेद्य त्याच्याकडे डुंकून देखील बघत नाहीत. कधी विचार केला का बसलेल्यांनी की नेमकं आपलं काय चुक? कितनी ऊंची प्रेम सगा. वा वा. कितनी ऊंची प्रेम सगा. कितनी ऊंची प्रेम सगा. स्वतःहून जगद्गुरु तुकोबरांच्या घरी येतो. त्याचं सुंदर उदाहरण अण्णांनी सांगितलं. कितनी ऊंची प्रेम सगा. या ठिकाणी प्रेम सगा याचा अर्थ असा की त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रेम केलं. आणि सज्जनो, तुम्हाला सर्वांना श्रुत आहे, माहित आहे की कुठलाच संत देवाकडे चालत गेला नाही, देव सर्वांच्या जवळ आला. देव उभा मागे पुढे. तुम्ही सावता बाबांनी सुंदर मला साठवीला दाता त्रैलोक्याला. साठवीला दाता सांगा, त्यावेळेला सावता बाबा शेतामध्ये मळ्यामध्ये जरी काम करण्याकरता गेले तर त्यांना सर्वस्व ठिकाणी परमात्मा दिसत होता. आपण जर विचारलं कोण आहे, म्हणे गडते गुरुजी. हे कोण आहे? बाजीराव महाराज आहेत. ते कोण आहे? भरत अण्णा आहेत, इंद्रजित अण्णा आहेत, सुग्रीव महाराज आहेत. ही आपल्या दृष्टीचा फरक आहे. आणि संतांच्या दृष्टीचा जर बदल बघितला तर आपल्या आणि संतांच्या दृष्टीमध्ये खूप भिन्नता आहे. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला हरी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला हरी.
अन कांदा मुळा भाजी अबके सावतोबानी केला मला विठ्ठल पायी गोवी लागला. या ठिकाणी तुम्ही पहा त्यांच्या माळ्यामध्ये अण्णांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. या ठिकाणी सर्वस्व त्यांना परमात्मा दिसत होता आणि म्हणून खरंच धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा गोड. या ठिकाणी प्रमाण दिली महाराज दोघांनी पण. बरं मला सांगा देवाला सावता बाबांनी आपल्या हृदयामध्ये ठेवलं ह्याच्यामध्ये एकट्याचा स्वार्थ झाला का सर्वांचा झाला? बोलत चाललं ना जरा बरं वाटतं चालता बोलता कीर्तन केलं म्हणजे सर्वाचा झाला बरोबर. कारण की नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला वंश उद्धरीला वंश उद्धरीला माळ्याचा वंश उद्धरीला वंश उद्धरीला. मला सांगा 4-4, 5-5 मुलं होण्यापेक्षा असा एखादाच झाला का? तर एकामुळे अरे आई वडिलाचा तर धन्यता प्राप्त झाली याच्यामध्ये नवल नाही पण अख्ख्या वंशाचं कल्याण करून उद्धार केला. म्हणून जीवनामध्ये असा मुलगा होण्याची गरज आहे. बरं त्यांनी काय केलं तर भक्ती आम्ही केली. ते परमात्म्याकडे गेले नाही तर परमात्मा या ठिकाणी सावता बाबाच्या मळ्यात आला आणि सांगितलं सावता बाबा माझी तुम्हाला विनंती आहे हो. माझ्या पाठीमागं 2 चोर लागले ते ज्ञान आणि दुसरं प्रेम म्हणजे नामदेव महाराजांनी मावली आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती मला तुम्ही कुठंतरी जागा द्या. सावता बाबांनी सांगितलं की देवा तुम्हाला राहायचंयच ना तर माझ्या हृदयामध्ये जागा देतो. आणि मग त्यांनी या ठिकाणी त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये ठेवलं. केवढा परमात्मा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. मग मला सांगा देवाला जर पळत येऊन रस्ता किंवा लपण्याकरता जागा मागावी लागते आणि देवाला ठेवण्याकरता ज्याचं अंतकरण जागा म्हणून देव मागतो ते अंतकरण किती पवित्र असेल याचा कधी विचार केला का आपण? फक्त चाललंय म्हणून चालायचंय पर कुठून चालत आलंय कुठपर्यंत थांबणार याचाही आपल्याला आणखी ठाव ठिकाणा नाही. कारण की पाठीमागून आलेली परंपरा पुढे चालली. किती मेले आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला सगळे मेले. आता आपली देखील जाण्याची वेळ जवळ आली तरी आपल्या जीवनामध्ये कधी बदल होत नाहीये. त्याचं कारण एकच आहे भक्ती करत असताना आपण फक्त देवाकडे जाऊ देवाच्या मंदिराला साल ठेवली नाही बरं का. देवाच्या मंदिराचे उंबरे कुठेही जाऊन बघा पूर्ण या ठिकाणी झिजलेत. अहो मंदिराचे उंबरे झिजतील याच्यात नवल नाही. देवाचे पाय सुद्धा उघडून गेले. मग कधी बदल होणार आहे? देवाला तो वैताग आला. देव म्हटला माझ्या पायाला या ठिकाणी इतका त्रास समाज द्यायला लागला म्हणून म्हणला 8-9 महिन्यांचं तोंड सुद्धा बघणं नको बंद करून बसला दरवाजा. चल द्या म्हणला तुमचाच राडा. मग मला सांगा जर आपल्या भेन देव दार लावून बसत असेल तर मग आपण जिवंत राहून तरी काय उपयोग? ऐसा कर घर आईरा ऐसा कर आईरा
पाहिजे की आपण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाने आपल्याकडे बघलं नाही पाहिजे. अरे देव आपल्याकडे येण्याची इच्छा केली पाहिजे. देवाला वाटलं पाहिजे मी कधी जायला आणि कधी जाऊन याच्याकडे या ठिकाणी याची भेट घेईन. पण आपण हा विचार कधी मनात आणत नाही. पळतोय धावतोय, कुठपर्यंत धावायचं याचा मिळत नाही, फक्त पळायचंय. परत जो देव आपल्या अंतकरणात, तर त्याला समाजामध्ये बाहेर जगामध्ये शोधण्याची गरज काय? हरिदेव जगत जगदेव हरी हरी तो जगदोर नाही भिन्न वधू विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठावना घेवरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल. देव नटला नाना परी देव नटला आणि म्हणून या ठिकाणी तुकोबराय सांगतात की देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. तो परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे, त्याला शोधण्याची गरज नाही. फक्त एकच करा की आपण ज्याची भक्ती करतोय का ती भक्ती विश्वासाने करा. आपला निश्चय पक्का पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तीची फळ, की मी ज्याची भक्ती करतोय का त्याची भक्ती मी चुकीची करतच नाही. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये मी ज्याची सेवा करतोय का त्याला या ठिकाणी मी त्याच्याकडे न जाता एक ना एक दिवस तो माझ्याकडे चालून आला पाहिजे. असंच करेल ऐशी जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी देवाकडे न जाता देव माझ्याकडे आला पाहिजे. तुम्ही पण असा विश्वास आपला पाहिजे. पण आपल्यावर स्वतःचा आत्मविश्वास नाहीये. आणि आत्मविश्वास नसल्यामुळे कुठलंही कार्य असू द्या ते पूर्णत्वाला जात नाही, ते अपूर्ण राहतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये भक्ती खरी आहे. माणसाला एवढंही माहिती आहे की मी देवाचा अंश आहे. माणसाला एवढंही कळतं की माझ्या अंतःकरणामध्ये नाम जप हा अखंड चालू करण्याची गरज नाही. पण तिथं कळूनही अज्ञानाचं आवरण आड पडलंय. आणि मग एवढं ज्ञान असताना स्वतः जीवात्मा मुक्त असताना मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. हा जीवात्मा का बंधनामध्ये गुंतला? तर सज्जन आपला स्वतःवर असणारा आत्मविश्वास हा परिपूर्ण नाही. पूर्ण आणि परिपूर्ण याच्यामध्ये बराचसा फरक आहे. म्हणून परिपूर्ण अवस्था ज्या वेळेला आपली प्रगट होते त्यावेळेला मानवाचं जन्म, मानवाचा या ठिकाणी मृत्यू लोकातला जन्म हा व्यर्थ जाऊ शकत नाही. पण आपण परिपूर्णतेकडे कधी जाण्याचा प्रयत्नच करत नाही. सप्ताह करतो, काल्याचं कीर्तन झालं की कीर्तनकार सांगतात आज तुमच्या सप्ताहाला परिपूर्ण अवस्था प्राप्त झाली म्हणजे काला झाला. लोक म्हणतात काय असू की नसू, कीर्तन कळू की न कळू, पण नुकती हानान चला. बघा तुम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये फार अवस्था विचित्र असते अण्णा, तुम्हाला तर सर्वांना श्रुत आहे, कारण की माझ्या अगोदरची सर्व जाणकार परमार्थिक मंडळी. काल्या दिवशी बघा तुम्ही काल्याचं कीर्तन अगदी कीर्तनकार आरडून ओरडून बेजार होतो, पण आमच्या माता माऊल्यांचा निस्ता पाठीमागं कलमा असतो. आणि कलमा जरी असला का असतो तर दुपारचं कीर्तन असते, ऊन पडलेलं असते, छोटे छोटे बाळ लेकरं असतात. आणि मग त्या लेकरांनी म्हणा मम्मी भूक लागली, मग म्हणते गपना बाळ्या दुपाराचा आग पडली का. इकून तिकून त्याला कसं तरी समजवलं की 5 मिनिट गेले की पोरगी म्हणते मम्मी तहान लागली. ती म्हणते तुला तर आताच कोरडी पडली का. गप कस तरी समजावतात. आणि मग सप्ताहाचं कीर्तन करायला त्यात पुन्हा उल्हास शेवा गवळून रांगले की ते 3 तास कीर्तन चलू दे राडा. तू काय सांगाव का नाही, काय सांगाव का नाही, अरे चल ना पुढं कवर का नाही सांगतो. लोक कोरडे पण मारायची वेळ आली ना. एक काल्याचं कीर्तन होतं, पाठीमागं मी नेमकं असं कथा होती, बसलो पुढे कीर्तनाला गुरुजी बरं का. अहो त्या महाराजांनी 12:15 कीर्तन सुरू केलं, 4:45 वाजले तरी त्याच्या गायिका गवळणी घेऊन त्या गायी गोकुळामध्ये जाय वृंदावनामध्ये जायना. आणि मग त्यावेळेला होतं वयामानाने कधी कधी. आणि गोंधळ कशामुळे व्हायला लागला सगळा, बंद होतं ना 8 महिने. अहो बरं सांगायचं तरी कुणाला, अभ्यास केला तरी तो आठवणीत राहत नव्हता. 1-2 दिवस घरी सांगायला गेलो, ट्राय केलं, म्हणलं यार ऐकलं का. ते म्हणजे काय
म्हणलं मी जर कीर्तनाची थोडी नवीन नवीन टिपणं बसवली थोडं ऐकते का ते म्हणले हो ते कथन ऐकू ऐकू किट झालं डोकं बंद करा. घरी जमलं नाही सांगायला, बाहेर सांगतो कोरोना बंद होतं सगळं म्हणून होतं मागं पुढं. काय म्हणलो मी आता, कीर्तन वा. आणि मग त्यावेळेला 11:15 सुरू झालेलं कीर्तन. व्याकुळ झाले लोक महाराज. छोटे छोटे लेकराकडे जर बघितलं असेल छोटे छोटे तोंड झाले, पांढरी पडली माणसं. आमच्या माता मौल्या बेजार, सगळी पुरुष मंडळी बेजार. कमिटी निसती मांडपातीची बाहेर जायची, मांडपातीची बाहेर जायची. आवरा म्हणता येईना, महाराज अधिकारी. आणि मग आता उरकून घ्या म्हणता येईना, महाराजाला समाजाचं कळे ना की लोक व्याकुळ झालेत, परेशान झालेत. 3:45 वाजले. म्हणलं हे काय कीर्तन उरकायचा आकार नाही. डायरेक्ट उठलो, हातात टाळ घेतला आणि लगेच तिला अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. कीर्तन संपलं. पण कीर्तन संपलं की लटपट बिचारे व्याकुळ झाले होत्या, भूक लागलेली होती. संयोजक मंडळी आले, माईकवर सांगितलं आजच्या महाराजांनी 3:45 तास कीर्तन केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. म्हणलं बस रग टाकून ठोका दिला. आणि मग त्या ठिकाणी कमिटीच्या लोकांनी सांगितलं आता या ठिकाणी पहिलीच महिला मंडळाची पंगत बसन. ह्या काय घाबरल्या का ढिल्या पडल्या म्हणताना पहिली पंगत बसन म्हणून त्या मॅटा पुस्तक सुद्धा बाहेर गेल्या नाही. जागेवर अशा फिरल्या गारकून. जागा फिरल्याबरोबर तुम्ही बघा काल्याच्या पंक्ती दिवशी ट्राय करून बघा कशी गंमत असते. मी सांगितल्यामुळे थोडा परिणाम होईनाच. आणि मग त्या दिवशी गडबड असते. संयोजक मंडळी म्हणतो बघा या ठिकाणी महिला मंडळाची पहिली पंगत होईल, त्या जागेवर बसतात. आणि जागेवर बसल्या का नेमकी त्याच मंडपात त्यांची बहीण आलेली असून दुसरी शेजारी त्यांच्या जवळ यावं बसायला. ते होय पलीकडे तर माझ्या बहिणीला जागा पाहिजे, जस का नावची केली जागा. आणि मग पंक्तीला बसल्या की सुरू होतं तिथं कोणतरी माईक घेतं. माईक घेतलं की त्याचा रटा सुरू होतो, हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे. जो कधी सप्त्याचं तोंड बघत नाही तो काल्या दिवशी जप म्हणाली, तो निस्तार रुमण्याने हाणला पाहिजे. होय माग 8 दिवस म्हणलं ना कधी गेलता तुम्ही हरिपाठाला होते का? ते गेलो असतं पण लई टाळकरी उड्या मारते गात्याला. हे त्या अभंग एक तास एक अभंग चलतो, जमत नाही म्हणलं आपल्याला. कथेला अजिबात 4 तास बैठकच होत नाही. कीर्तनाला सगळे कीर्तनाला जातात. म्हणला घरी कोणीतरी पाहिजे ना घर राखायला. मग तू जातो का वा? ते म्हणला वदनी कवळ घेता माईकच्या दांड्याने हाणला पाहिजे. होय माग, कारण की इथं सेवा केली तर मेवा भेटतोय. असं कीर्तन लागतं लोकांना. राजा हो लय लमटे रे असं. पण काय माहिती का ही सगळी जाणकार मंडळी. आणि मला जास्त करून कीर्तनात धिंगाणा करावं काय आल्या 2-3 म्हणले रात चालू नाचत होता, आजचा काय करतोय काय माहिती. अरे नाचायचं म्हणलं तमाशात गेलो असतो नाही तर कशाला. परंतु कारण की जीवनामध्ये महाराज आपला असं मी आज तरी थोडी जागा सोडवलो, कारण की आमचे मित्र आहेत पांडुरंग भाऊ, त्यांनी भरपूर धिंगाणा केला. मी म्हणलं मंडपी उडाला काय पण राहिलाय. पण ते ज्याची त्याला जमत असतं. कुणी कोणाची स्टाईल करू नये. ते नाचतात म्हणून मी नाचायला गेलो तू का पाय पिरगाड्याचा नसलेला कुठं नाही. ताल असतो महाराज. कंठी प्रेम दाटे नाही निरलोटे हृदयी प्रगटे रामरू. म्हणून जीवनामध्ये पंक्तीला त्या बसतात आणि जप म्हणणार असतो. जेव्हा जप सुरू झाला का की लगेच पंक्तीमध्ये काही पुढारी मंडळी फिरतात. भाजीवाडा, नुक्तीवाडा, पुरीवाडा काय नसतो. त्याच्या हातात जास्तीत जास्त 5 ग्रॅमची अंगठी असते. पण ते बोट भरत अण्णा कुठंच थांबत नाही. घ्या आमटी घ्या पुरी घ्या. ओ भरत अण्णा बसा ना जेवायला, घ्या थोडं. आता कायच करा म्हणलं. माझा एक मित्र होता, त्याचं लग्न झालं आता गेल्या महिन्यामध्ये. आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याच्या सासऱ्याने एक तर आता हुंड्याचं नाव निशाणच राहिला नाही. मग त्याच्या सासऱ्याने सांगितलं महाराज काय हुंडा पाहिजे म्हणजे काय नाही 5 ग्रॅमची एक अंगठी द्या बरं का. आता अंगठी द्या म्हटल्यानंतर दिली. पण त्याला असं वाटायचं की माझ्या सासऱ्या मला काय 5-25 तोळे केलं काय म्हणून असं रस्त्याने चालताना बोट असं करूनच चालायचं. योगायोग असा आला नातापूरचा बाजार होता. आम्ही बाजारमध्ये गेलो. गेल्याबरोबर तो माळव्याचा बाजार करू लागला. तर माळवं घेत असताना तो माळवं घ्यायला गेला की प्रत्येकाला विचारायचा टमाटे कसे, बटाटे कसे, अमकं कसं आहे, तमकं कसं आहे. आता ते बोट त्याचं मागं सरकत नव्हतं. म्हणलं राम्या जर हात मागं करी जरी लोकांकडे 1-1 तोळा तरी म्हणलं ते पुढं हात करत नाहीत. पण तू नको ना असं करू येड्यासारखं. म्हणलं माझी चव घाल नको ना. तुम्हाला काय कळते म्हणलं महाराज तुम्हाला अंगठी नाहीत म्हणून द्या कोणा माझं. म्हणलं बस. आणि मग त्यावेळेला तो गेला पुढं हात करायचा. पण योगा असा आला. आम्ही नेमकं भोयाच्या दुकानात गेलो. भोयाच्या म्हणजे माशावाल्या नाही तर ते म्हणतात माशाच्या का शेवचिवड्यावाल्याच्या दुकानात गेलो. आणि शेवचिवड्यावाल्याच्या दुकानात लय लोक कुठं डोकं लावते सांगता येत नाही. महाराज लोकांवर तेवढे टचून आहेत. बोलताना तर फार जपून बोलावं लागतं. कारण की एखादा शब्द जर चुकीचा केला 2 तास केलेलं कीर्तन त्याच्यावर पाणी फिरतं. म्हणून चुकीचा शब्द जाऊन देवत नाही. कारण की लोक हे तीक्ष्ण नजरेचे आहेत. कोणी कुठं फिरू द्या पण महाराज लोक अगदी जागेवर थांबले पाहिजे. चुकलं नाही पाहिजे महाराजांनी. कारण की सगळ्याच्या नजरा आमच्यावर आहेत. आम्ही नुसतं बाजारात जरी गेलो अन्न की एकदा आमच्या घरी दूध नव्हतं म्हैस घ्यायला गेलो भाऊ मी शनिवारी बाजारात. आहे क्या लोक मला जय हरी आज काय बैलाच्या बाजारात म्हणलं दलाली सुरू केली सप्तेमध्ये. अरे इतके लोक विचित्र.
संक्रांती दिवशी बांगड्या भरायला घरच्याला घेऊन गेलो. अजय हरी कासाराच्या दुकानात म्हणलं बांगड्या भरायच्यात मला. अरे काय विचारते म्हणजे आम्ही का संन्यासी इतका काय, पांढरे कपडे बघून तरी बोला ना तुम्ही, भगव्या कपड्यावाला म्हणलं तरी जमत. म्हणजे इतके विचित्र लोक महाराज. नातापूरच्या चौकात गाडी आली की 2-4 जण टचूनच, जे हरी कुठे झापका झापका हो अहो काय काय तर म्हणतात कुठे खेळ. लय विचित्र. येतानाच एक जण भेटला, आम्ही आपल्या गाडीची स्टेपनी बदलत होतो बाजीराव महाराजांना. आम्ही बदलत असताना त्या मार्टवरची एक जण भेटला, म्हणलं जे हरी जे हरी वजन म्हणलं सप्ते बंद होते तर इस्त्री सुद्धा नव्हती कपड्याला. हो आमच्या बापाने सगळी राख लावून ठुली म्हणलं इस्त्रीच नव्हती. अरे म्हणलं आयुष्य भरपूर येईल एवढं या ठिकाणी आमच्या बापाने आमच्या कामापुरतं कमवून ठेवलेलं आहे. बरं मोठ्याच्या घरी आणि मोठ्याच्या कुळामध्ये जन्म घेणाऱ्या लेकरांनी दलिंदर वनी तरी कम राहायचे. अरे ज्याची माय आणि ज्याचा बाप जगामध्ये श्रीमंत आहे, किती श्रीमंत आहे माहितीये का? अरे ज्याच्या हातामध्ये 5 ग्रॅमची अंगठी आहे तो रस्त्याने लोकांना दाखवत चलतोय. आमच्या माईचा जर विचार केला का, जयाची ये द्वारी सोन्याचा विचार केला तर ज्या आईच्या द्वारामध्ये 5-10 ग्रॅम 5-10 तोळे 5-10 किलो असं नाही, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्याशे बळ रेडा बोली. आणि बापाचा जर विचार केला तर एका एका अभंगाची कोटी रुपये किंमत आहे. अशी 4092 अभंग. मग मला सांगा एका अभंगाची कोटी किंमत तर 4092ची किती. तरी काय काय आमचे कीर्तनकार सांगतात काय सांगावं तुकोबरांची अवस्था. घर चंद्रमौळी चुलीवर हराळी कान्सूल वाजीला पाहिजे. तू काय तुझा बाप बघायला गेलता का तिथं. म्हणजे ज्या एका अभंगावर 15 लाखाच्या गाडीत फिरतो, 40 लाखाचा बंगला बांधतो, 5-10 लाख रुपये बँकेमध्ये बॅलन्स जमा करून ठेवतो आणि तू तुकोबरांची अवस्था रडून सांगतो. अरे लाजा वाटल्या पाहिजे की ज्याच्या जीवावर आपण जगतो आणि लोकांना रडून सांगायचं काय सांगावं तुकोबरांची अवस्था. पण खरं बोललं का लागतं महाराज लोकाला. आता मी जर असं बोललो काय काय लोक म्हणजे नाही मोठ्या महाराजाचं ह्याचं जुळत नाही काय की म्हणजे काय मोहन त्यांचा बांधाला बांधाय का. म्हणजे मोठ्याच नाही सांगत मी, प्रत्येक कीर्तनकाराचं सांगतोय. मोठे छोटे कीर्तनकारामध्ये काही भेद नसतो. कारण की तुकोबरांच्या शब्दावर बोलणारे, माऊलीच्या शब्दावर, नामदेव महाराजांच्या, सावताबाबांच्या, सर्व संतांच्या शब्दावर वाक्यावर बोलणारी जी मंडळी आहे त्यांनी जबाबदारीने बघायला पाहिजे की स्व अनुभव आपल्या जीवनात अनुकरण करायला पाहिजे की 300 रुपये रोजानी म्हशी मागं सुद्धा आम्हाला कोणी ठेवलं नसतं बरं का. आम्हाला म्हणजे माझ्या सहित बोलतोय. पण 4-2 अभंग पाठ करून आज तुमच्या आशीर्वादाने रोज 5-10 हजार रुपये कमवतो. ही कृपा माऊली आणि तुकोबरांची. ते जर महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते का तर आम्हाला देखील म्हणावं लागलं असतं दाजी हाय का फडी एखादा तोडायला बरं का. पण काय व्हायला माणसाला स्वस्वरूपाचा विसर पडतो महाराज. आणि म्हणून तो असा बोट पुढं करायचा. इथं आपण होतो बोट पुढं करत असताना त्या दुकानामध्ये गेलो. शेव चिवडा घेत असताना चिवडा कसा दिला, पेढा कसा दिला, जिलेबी कशी दिली. तिथं एक म्हातारी होती. त्या म्हातारीच्या पुढे हात दाखवायचा. आता त्या म्हातारीने 1-2 वेळेला बघितलं. ती म्हणली अरे हे 5 ग्रॅमची अंगठी दाखवतो का मला. त्या म्हातारीच्या दंडामध्ये 1 तोळ्याचं कडक होतं सोन्याचं. तिने असं या ठिकाणी थोडासा हात भाई मागं सरकवली आणि भाई मागं सरकवलं म्हणली 40 रुपये किलो चिवडा, 20 रुपये किलो जिलेबी. त्याने जी कडं बघितलं जी पळालाय का अजून अंगठी घालून बाजार लागला. म्हणजे महाराज स्वस्वरूपाचा विसर पडतो, माणसाला गर्व होतो. तसं पंक्तीत फिरणारे ते 5 ग्रॅमचीच अंगठी असते. पण पंक्तीत गेले की माणसाच्या समोर माणूस या ठिकाणी पंक्तीत फिरू लागला की महिला मंडळाला उल्हास नव्हतो म्हणायचा. बिलकुल उल्हास नसतो. त्या दमलेल्या असतात बिचाऱ्या. बसून बसून ते कीर्तनकारांनी कीर्तन लांबवलेलं असतं. आणि मग ते जप म्हणणार म्हणतो हरे राम 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 हरे हरे. माणूस समोर गेला की त्या मोठ्याने म्हणतात हरे राम
राम राम हरे हरे एवढं म्हणूस तर माणूस पुढे जातो. गेलं की शेजारीला म्हणते अगं गपना गेलं ते कशाला बसले आरडत. आता मला सांगा माणूस पुढे गेला, खाल्ल्या बाबाने नाही बघितलं तुम्ही जप बंद केलं, पण वरचा बाबा बघतो का नाही? हा, आणि म्हणून वरचा बाबा आपल्याकडे बघतो आणि ही आपली डुप्लिकेट भक्ती म्हणून तो आपल्याकडे येत नाही. ज्यांनी मनातून भक्ती केली का, शबरीचा विचार करा. आएगे रघुराई तब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया. मला सांगा या ठिकाणी त्या शबरी मातेच्या मनामध्ये निश्चय एकच होता की ज्या वेळेला या ठिकाणी माझ्या आश्रमामध्ये परमात्मा प्रभू रामचंद्र येतील. काय येतील तर मातंग ऋषीने सांगितलं होतं, शबरी अरे एक ना एक दिवस ब्रह्मांडाचा नायक या ठिकाणी परब्रह्म परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र तुला भेट देतील. आणि फक्त तिच्या मनात एकच होतं, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, हे रामा रघुनाथा रे कधी भेट देशील राम जाता जाता. हे देवा अरे या ठिकाणी मी अनेक वर्षापासून तुझी वाट बघत बसते आणि तुझी वाट बघत असताना या ठिकाणी देवा फक्त माझ्या मनामध्ये एकच असे बघ की तू या माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये येऊन या ठिकाणी माझं जीवन कृतार्थ कर. आणि म्हणून या ठिकाणी शबरी माता आपल्या गुरुवर श्री गुरुवर विश्वास ठेवून त्या पर बघत होती. सज्जन परमात्मा आले आणि त्या शबरी मातेच्या जीवनामध्ये त्या शबरी मातेला परमात्म्याचं दर्शन झालं. आणि म्हणून जीवनामध्ये त्या परमात्म्याची सेवा आपणही करायला पाहिजे. जशी शबरी मातेला देवाने भेट दिली तशी देवाने आपल्या ही जीवनामध्ये या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे. पण ही अर्ज ही विनंती आपण देवाला या मृत्यू लोकात असतानाच करायला पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तुमसे निकले, चाहे यमुना का तट हो चाहे बंसी का वट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तुमसे निकले निकले निकले. एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तुमसे निकले निकले निकले. हा अर्ज देवाकडे करायला पाहिजे की देवा ज्यावेळेला मी जाणार आणि मृत्यू लोकांचा निरोप घेऊन त्यावेळेला मात्र या ठिकाणी तुम्ही माझ्या भेटी करता या. पण त्याच्याकरता काय करावं लागतं? परमात्मा प्रभू रामचंद्रांनी शबरीला भेट दिली, पण काय केलं शबरीने हे अभंगाच्या प्रथम चरणात Oh,
काय केलं तर भक्ती आम्ही केली सांडवणे उद्वेग. मी भक्ती केली कशी केली? सांडवणे उद्वेग. उद्वेग म्हणजे काळजी आणि चिंता. काळजी सांडली, चिंता सांडली. चिंता चिता समख्याता सजीवम दहती चिंता निर्जीवम दहती चिता. चिता ही जिवंत मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही सजीव माणसाला जाळते. म्हणून तुकोबराय म्हटले आमच्या जीवनात आम्ही चिंता शिल्लक ठेवली नाही आणि काळजी तर करायचीच गरज नाही, कारण की देव आमच्या पाठीमाग्याने पुढे उभा आहे. काळजी करायची गरज काय? आणि म्हणून जीवनामध्ये मी त्या परमात्म्याची सेवा केली. मग ती सेवा निश्चयाने केली, विश्वासाने केली, सर्वस्व भावनेने केली. कारण की जगद्गुरु तुकोबरायांचा परिपूर्ण विश्वास त्या परमात्म्यावर होता. कसा होता? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. पण आपला परिपूर्ण विश्वास नाहीये. भक्ती करतोय, ही भक्ती आपण परिपूर्ण करतो का हे आपल्या मनात संभ्रम आहे. बरं, आपण मानव देहाला प्राप्त झालो, जीव आत्मा आपला हा परमात्मा स्वरूप आहे, पण हा देखील मनात संभ्रम आहे. कारण की विश्वासच नाही. कारण की प्रत्येकाचा स्वतःवर विश्वास पाहिजे. तुम्ही पहा, त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो. एका गावामध्ये एक पुरातन महादेवाचं मंदिर होतं. स्वतःचा स्वतःवर नसलेला विश्वास घातक ठरतो कधी कधी. म्हणजे माणूस चुकीचा नसताना देखील चूक आहे असं मनाला वाटतं. तर पुरातन महादेवाचं मंदिर होतं आणि त्या मंदिराला या ठिकाणी कुणीच लक्ष देत नव्हतं. वारं कावजून आला आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अण्णा ते मंदिर या ठिकाणी पावसाच्या आणि विजेच्या कडकडामध्ये पडल्या गेलं. बरं, मंदिर पडलं तसं महादेवाची पिंडही भंगली. आणि पिंड भांगल्याच्या नंतर या ठिकाणी फार मोठं गाव होतं, श्रीमंत गाव होतं. त्या गावामध्ये मोठमोठे लोक होते, आमदार, खासदार, त्याच्यानंतर सरपंच, उपसरपंच, चेअरमन, सगळे लोक होते. आणि मग योगायोग असा आला, ते मंदिर पडल्याच्या नंतर देव हे महादेवजी कोपले आणि महादेवाचा कोप झाल्यामुळे सर्व या ठिकाणी शिवारात पाऊस पडला, पण नेमका त्या गावाच्या शिवारात पाऊस पडला नाही. त्यावेळेला सगळ्या गावातल्या लोकांनी एका जाग्यावर बैठक घेतली आणि सगळ्यांनी ठरवलं कुठंतरी आपण एखाद्या महात्म्याला जाऊन विचारू. आणि महात्म्याकडे गेले, नमस्कार केला, महात्माजीला विचारलं, महात्माजी आमच्या गावामध्ये, आमच्या शिवारामध्ये यावर्षी नेमका थेंबही पाऊस पडला नाही. महात्म्यांनी सांगितलं तुमच्या गावाच्या बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिराचं या ठिकाणी पडझड झाल्यामुळे महादेवाची पिंड भंगली आणि भगवान शिवजीचा तुमच्यावर क्रोध झाला आणि म्हणून कोप झाल्यामुळे तुम्हाला पाऊस नाही आहे, त्याच्याकरता तुम्हाला मंदिर बांधावं लागेल. लोक म्हटले हो. आता गाव म्हटल्यावर काय विचार करायची गरज आहे का? अहो, महिन्यामध्ये मंदिर तयार झालं, नवीन पिंड आणली आणि ती पिंड स्थापन करण्याकरता, प्राणप्रतिष्ठा करण्याकरता काशीचे विद्वान पंडित बोलवले, ब्राह्मण बोलवले. आणि ब्राह्मण बोलवल्याच्या नंतर यज्ञ कुंड पेटवले, यज्ञ सुरू झाला, होम हवन सुरू झालं. आणि यज्ञ सुरू झाल्याच्या नंतर ज्या वेळेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची त्यावेळेला पंडितांनी, त्या ब्राह्मणांनी सांगितलं की या गावामध्ये, या मंडपामध्ये बसलेल्यापैकी जी पतिव्रता असेल तिने उठावं आणि उठून ही पिंड उचलून सिंहासनावर ठेवावी. आता सगळ्याला उठण्याची इच्छा झाली. आता मान कुणाला नको वाटतं का? स्तुती पराव्याम कीर्ती कर, मान पाहिजे. तुम्हारे खतमे हमारा सलाम, मान पाहिजे. पैसा या ठिकाणी कमी असला तरी चालेल, पण मान पाहिजे लोकांना. आणि मग त्यावेळेला कुणाला वाटू लागलं? सरपंचाच्या बायकोला वाटू लागलं मला मान द्यावा, उपसरपंचाला वाटू लागलं मला द्यावा, चेअरमनच्या पत्नीला वाटलं मला मान द्यावा, आमदाराला वाटलं मला द्यावा, आमदाराच्या बायकोला वाटलं तिला नाही, खासदाराच्या बायकोला वाटलं मला द्यावा. गोरगरीब बिचारे आपलं शांत बसले. पण ब्राह्मणांनी सांगितलं ऐका, या पिंडीला स्पर्श करण्याच्या अगोदर मी काय सांगतो लक्षपूर्वक ऐका. ही पण पिंड उचलून सिंहासनावर पतिव्रता स्त्रीने ठेवायची, पण तिच्या आयुष्यामध्ये थोडी जरी चूक झालेली असली तर पिंड फुटन, मंडप पेटन आणि जी उचलायला येईल तिच्या संसाराची राख रांगोळी होईल. आता तुम्हाला सांगतो, उठलेल्या खाली बसल्या अशा पदर घ्यायला लागल्या तोंड. सरपंचाच्या पत्नीला उपसरपंचाची बायको म्हणली घ्या ना ताई तुम्ही जा ना पुढे. ती म्हणली अजिबात नको. ती म्हणली तुम्ही जा. ती म्हणली मला तर नकोच म्हणे, अंग थरथर करायला लागले. खासदाराची बायको तर उठून हो चलो म्हणले, भागनेवाले की शाबास. आता सगळेच राहिले, पण आता अख्ख्या मंडपामध्ये मला सांगायचं असं पतिव्रता नव्हत्या का? होत्या, पण त्यांच्या मनात असा विश्वास नव्हता की आपण पतिव्रता आहे. फक्त विश्वासामुळे सांगतोय. मनामध्ये भीती होती, आपण उठावन मंडप पेटला तर पप्याचा बाप घरात ठेवणार नाही. मग काय करावं कळे ना. सगळ्या शांत बसल्या. ब्राह्मण म्हणायच्या एवढ्या मंडपामध्ये नाही, एवढ्या मंडपामध्ये कोणीच नाही का? कुणीच वरी बघा ना. तिथून एक कुंभार राजाची म्हातारी चालली होती, 60-65 वर्षाची म्हातारी चालली असताना तिथल्या लोकांनी म्हातारीने विचारणार, रे बाबा काय झालं तिकडे? म्हणले होय डांगरे, पुढं तुला काय करायचं? तर मांडपात एक उठाना तू कुठे विचारती? म्हातारी म्हणली अरे झालं तरी काय मला सांगा ना. दुसरा म्हणला महादेव कुठल्या रूपात येईन सांगता येत नसतो.
आजीकडे या म्हणलं. आजीला जवळ बोलवलं, तिच्या पाया पडला आणि म्हणलं आजी, गावात या ठिकाणी मंडपामध्ये किंवा गावामधल्या पतिव्रता स्त्रीच्या हाताने महादेवाची स्थापना करायची आहे, पण म्हणले कुणाची काय डेअरिंग व्हायना उठायला. म्हातारे म्हणजे त्याच्यात काय अवघड आहे, टाकला सरपणाचा भारा खाली, म्हातारी डायरेक्ट स्टेजवर गेली. आता म्हातारी स्टेजवर गेल्याच्या नंतर ब्राह्मणाला विचारलं, म्हणजे देव देव बाप्पा सांगा कुठे पिंड. बामण लाटलाटच बुडाला. म्हणलं ही म्हातारी पुढे आली. ठीक आहे म्हणलं आजी, ही पिंड म्हणे आधी हातपाय धुवा, गंध घ्या, देवाला गंध व्हा, फुल ठेवा आणि नमस्कार करून पिंड उचला. जशी म्हातारी गेली, तुम्हाला सांगतो महादेवाला हात जोडले, उचलली पिंड आणि मांडली. कुणी मांडली? हो पिंपळगाव म्हातारीने. म्हातारीने पिंड मांडली, पण सज्जनो घोळ असा झाला, ती पिंड सरळ न बसता वाकडी बसली. काय बसली पिंड? वाकडी बसली. आणि वाकडी बसल्यावर सगळेच लोक पॅक झाले. आणि ब्राह्मणाने विचारलं, आजी पिंड उचलून मांडली खरी, पण ही वाकडी कस काय बसली? ती म्हणली त्याच्यात तरी काय द्यावा. अहो एवढी मोठी गोष्ट नाही म्हणली, सख्या संघ साखरपुडा झालता आणि तुक्या संघ लग्न झालं, एवढंच झालं म्हणजे, बाकी काय. विठाला म्हातारीने पिंड ठेवली, पण म्हातारीचा स्वतःवर काय होता? विश्वास होता. तसा आपण भक्ती करतो, भक्ती करत असताना आपला विश्वास पाहिजे. तुकोबरे सांगतात, आम्ही भक्ती केली, भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग, काळजी सांडली, चिंता सांडली, आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये काय झालं तर पावलो हे संग सुखयाची. आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली. आणि सुख म्हणजे काय? सुख म्हणजे देव, आणि देव म्हणजे सुख. याच्यापेक्षा बाकी काहीच नाही. कारण की सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाच्या अगर जली मनी सारंगधर, सर्व सुखाच्या अगर तो हा विठ उभा विठेवर, सर्व सुखाच्या अगर मनी नरहरी सोनार. म्हणजे सगळ्यांनी सांगितलं तो परमात्मा आपला झाला. काय झालं तर माझ्या जीवनामध्ये सुख भेटलं. मला सांगा, ज्याचा संग आपण करतो, सुखामा झाले धरिता याचा संग. आम्ही त्या देवाचा संग केला आणि म्हणून आम्हाला सुख झालं. कुणाचा संग केला? देवाचा केला. मग मला सांगा, देवाचा संग केल्याच्या नंतर एक जगात सुख मिळतं, आणि दुसरं संताचा संग केल्याच्या नंतर सुख मिळतं. पण आपण जो संग करतो का, ते संग आपल्या जीवनात सुख देत नाही, पण आपण तो केल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणायचं प्रपंच. प्रपंच वो सरो चित्त तुझे पायी मुरो, ऐशोनाच्या बाजे सुखाची कल्पना, हे कोणाच्या बाजे सुखाची कल्पना. ओ मूर्ख वचना हे उपाय, मूर्ख वचना हे उपाय. संसारामध्ये आपण राहतो तिथं सुख शोधतोय, पण महाराज सज्जन या ठिकाणी सुख नाहीये. का? सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हव भरी होऊ नका. कारण की प्रपंचामध्ये सुख नाही आणि संसारामध्ये सुख नाही. प्रपंच आणि संसार याच्यामध्ये भिन्नता आहे. जन्म घेणे मरण्याला संसार म्हटलेला, आणि प्रपंच म्हणजे पत्नी मुलं बायका पोरं याला म्हटलेलं आहे संसार. प्रपंच, या प्रपंचामध्ये देखील दुःखच. तुम्ही पहा, प्रपंचामधले जे लोक आहेत ते किती दिवस प्रेम करतात? जोवरी चलन गा तोवरी मन ती माझा, मानिती लहान थोर सर्व सुखाची आकाजा. कारण की या ठिकाणी जीवनामध्ये सर्वांच्या एक पत्नी आहे, आणि ती पत्नी जोपर्यंत आपल्या पतीचा चांगला चालता काळ आहे, जोपर्यंत तो या ठिकाणी संपत्ती कमवतोय, तोपर्यंत त्याच्यावर प्रेम करते. पण एकदा पती वयोवृद्ध झाले आणि मुलाच्या हातात कारभार गेला की म्हातारी म्हणते, आमच्या पप्याच्या बापाला काडीची अक्कल नाही. पप्याच्या बापाला म्हणते, आता तुमचं डोकं पहिल्यासारखं राहिलं नाही, जसं काय तुमच्या गिन्यानात माती पडली. काय म्हणते? आता गिन्यानात माती पडली का आमच्या माता माऊलींनी घातली हे लक्षात घ्या. जुन्या काळामध्ये स्वयंपाक बनवत असताना तुम्ही पहा, सर्व या ठिकाणी वयोवृद्ध आजींना विचारा, जुन्या काळामध्ये स्वयंपाक बनवण्याकरता काटवट असायची. दाजी, काटवट का असायची? तर अण्णा त्या काटवटीला दोन्हीकून दोन कानं असायची.
ज्यावेळेला भाकरीचा उंडा बनवण्याकरता सुरुवात करायची आमची माता माऊली, त्यावेळेला त्या काटोटीच्या कानावर पायाची अंगठी ठेवायची, म्हणजे काटोट हलत नव्हती, आणि सुंदर तो उंडा बनवला जायचा, तिंबला जायचा आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, आणि त्याची भाकरी बनवली जायची. मध्यंतरी काटोट बंद झाली आणि परात आली. बरोबर. बरं, ती परात म्हणा, ताट म्हणा आलं, पण ते कसं आलं? बिगर काटाचं. त्याला काट नाही, आणि काट नसल्यामुळे ज्या वेळेला आमची माता माऊली स्वयंपाक बनवण्याकरता बसत असताना ती परात असे उंडा बनवायला गेलं, उंडा तिंबायला गेलं की पुढं ढकललं की ती पराती सगट पुढं जाते, आणि मागं वाढलं की पराती सगट मागं येते. बरं, येत असताना या ठिकाणी मग ती 2-3 वेळेला ट्राय करते, एका हाताने धरते पण एका हाताने उंडा बनवता येत नाही. मग ती काय करते? रागाच्या भरामध्ये दोन्ही पायाचे अंगठे परातीच्या काठावर ठेवते. परातीला काठ नाही येत, ठेवले. बरं, ठेवी नका ठेवले तर पण येताना शेळ्याच्या कोट्यातून आलती ती, काय करायचं आता? आणि मग तिथून या ठिकाणी परातीच्या काठावर ठेवली दत्ता भाऊ. ठेवल्याच्या नंतर ती बनवते भाकरीचा उंडा, पण मागा पुढं परा थोडी हल्ल्यामुळे पायाच्या अंगठ्याची माती गुरुजी ताटात पडते. ताटात पडलेली माती ती का दुसऱ्या बोटाने काढते काय? ती तिमता तिमता असा गरकून उंडा फिरवते. आता गरकून उंडा फिरवला की ते सगळ्या उंड्यामध्ये माती मिक्स झाली, आणि जेवायला बसले की पती पत्नीच्या अन्न भांडणं लागतात, आणि बोलता बोलता म्हणते माय तुमच्या तर गेल्या ना अक्कल मी गेली. म्हणलं गेली नाही बाई, तो घातली ना भाकरी. म्हणजे एवढा बारकावा महाराज. म्हणून मध्यंतरी आता ताट होतं, पुन्हा आता त्याच्यामध्ये सुधारणा झाली, आता किचन ओटे झाली, आणि म्हणून या ठिकाणी आता बसण्याचा आणि मातीचा संबंध राहिला नाही. पण किचन वाट्याच्या जेवणामध्ये बिलकुल आनंद नाही, तो आनंद आमच्या खेड्यातल्याच जेवणात आहे. ती भाकरी चुलीवर बनवलेली पाहिजे, आणि या ठिकाणी सुंदर असं लाल तापलेलं दूध पाहिजे. ते म्हणतात ह्याला खायचंय का कडे आता? नाही, तसं मी जेवणारच आहे, त्याच्याबद्दल काही संशय नाही. अगोदर एकदा जेवलोय, आता नंतर एकदा जेवणार आहे. का तर दाजीकडे आल्याच्यामुळे आता ढिलं पडायचं काम नाही. परत 8 महिने बंद पडेल म्हणून 2दा जेवण कव्हर करून घ्यायचं. हां, म्हणून जीवनामध्ये या ठिकाणी प्रपंचामधले लोक आपल्यावर प्रेम करतात ते स्वार्थापोटी. कसं करतात मला कळलं. ज्यावेळेला सप्ताह सुरू होते अण्णा, त्यावेळेला रात्री 2ला, आता समजा मी कीर्तन करून चाललो, आता 2ला मी घरी गेलो, एक गाडीचा हारणा वाजला की दार उघडतं, अहो तुम्हाला जेवायचं का? बरं का, लगेच जेवणाची तयारी. पण मध्ये 8 महिने बंद होतं का? कुठं जेवलास? चटणी खाल्ली का भाकर खाल्ली? आपण जर हसत हसत म्हणलं ना आज जरा भाजी जमली ना, हो बोंबलत हिंडाता रोज फुकटचा खाता 4-4 भाज्या, घरीच चव लागेल का आता? गप खायचो मी, गप खायचो अण्णा. अजिबात चौकशी केली नाही. म्हणलं आता जास्त बोलावं सत्य बंद आहेत. लयच राग आला तर उचलायची पिशवीन जायची माहेराला, निघून बसा टाळ्या वाजी. म्हणून म्हटलं तुझ्याच मनावर, तू जे देव जे माझे बायको तुझे सांगतील तेच मी ऐको, तू माझी आंबान मी तुझा भोपळा, चलू दे म्हणलं आता. आणि मग या ठिकाणी एक दिवस असा आला अन्न बरं का, तिच्या माहेरामध्ये कार्यक्रम होता. ती म्हणलं ऐकलं का? म्हणलं काय? म्हणे उठता जेवण करताना आराम करता, म्हणे एक काम करा, चला म्हणे माझ्या माहेराला जाऊन येऊ. मी म्हणलं नको, मला नको. म्हणलं नाही चला म्हटली. मी म्हटलं मी येणार नाही. त्यावेळेला ती म्हणली हो कशाला येतात? सप्त्याचे कीर्तन असली, कथा असली की मग पळतात. माझ्या संग यायला कुठं वेळ आहे? म्हणलं येणारच नाही आता. तर नाही गेलो, गप्प बसली. त्या दिवशी गेलीच नाही, पण तिच्या मनात राग होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, मी असं ओट्यावर दारात बसलो, आणि ती अंगण झाडीत आली. अंगण झाडीत आल्याच्या नंतर या ठिकाणी तिच्या मनात राग होता. कशाचा? काल घरी असून माझ्या माहेरला आली नाही. आणि मग तिने अंगण झाडता जवळ आली, तिथं कुत्रं नव्हतं, काहीच नव्हतं. आणि अंगण झाडतात म्हणली हाडना पांढऱ्या 6-7 महिने झाले इथंच काळं करतो, कुठं जाय ना काय व्हायला. मी बाकीचा विचारच केला नाही. बाजीराव महाराजाला फोन केला, म्हणलं आपल्याला पाकिट देऊन कीर्तन कुणी नका गाठवून, आपण 1000-500 देऊ, पण या ठिकाणी सप्ते सुरू कडाकडे. म्हणलं काही खरं नाही, कुणी नीट बोला नका. अशी परिस्थिती महाराज. म्हणजे मी एकटेच सांगत नाही, इतकंहीच केलं मी तळ्यात उडी घालत असतो, माहिती का? हे माझं नाही, हे सगळ्याच आहे. तुमचं आमचं सारखंच आहे. कंबर सुद्धा सुटले म्हणजे 11 वाढलेत, ते बरोबर सुटलं, त्याला सवय लागलेली आहे ना. आता मी मुद्दाम तुम्हाला आज हसवलं नाही, कारण की पांढरंगपणे रात्री खूप हसवलेलं आहे. ते म्हणतात तुला येत नसेल, त्याला काय तुमची तुम्हाला खटपट, आम्हाला तुमचंच घोडं विकायचं मार्केटमध्ये नेऊन येताना किराणा आणून खाऊ घालायचा, काय संबंध आहे? पण जास्त कीर्तनामध्ये मी नसतो जास्त विनोद करत. आणि म्हणून जीवनामध्ये
प्रत्येकाची पत्नी, प्रत्येकाचा प्रपंच हा स्वार्थापोटी या ठिकाणी सर्वजण प्रेम करतायत. म्हणून जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळाचे नाही कोणी. म्हणून तुकोबराय म्हटले आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं तर भक्ती आम्ही केली. सांडून उद्वेग पावलो घे संग सुखयाची, सुकामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडून. या उद्योगाने आम्हाला सोडलं, काळजी आणि चिंता आम्हाला सोडून पळाली. आणि किती सुख झालं तर तुका म्हणे सुख बहु झाले जेव्हा घडली या सेवा विठोबाची, सुकामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडून. या एकदा सर्व पुरुष मंडळी प्रेमाने वरी हात करा, मधलं भजन होईल आणि 2-5 मिनिटामध्ये आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत. सर्वांनी दोन-चार जणी जे समोर असतात त्याच म्हणतात अण्णा, काही काही पाठीमागं बसलेला बिलकुलच म्हणत नाहीत. आणि एखादी त्यांनी तिटाळ्या वाजती. मी एकदा कथेमध्ये जप घेतला, नामदेव जनाबाई, स्वपन काका मुक्ताबाई, बरं का. बाकीच्या सगळ्या म्हणायचं, पण समोर एक म्हातारी बनायची, नामदेव जनाबाई त्याचा माझा संबंध नाही, नामदेव जनाबाई त्याचा माझा संबंध नाही. कथा संपली, म्हातारी जवळ आली दर्शनाला. म्हटलं आजी नामदेव जनाबाई तुम्ही बरोबर म्हणत होतात, पण मधीच काहीतरी वेगळं म्हणत होतात. ते म्हणजे तुला नाही कळायचं. म्हणलं कसं काय? ते म्हणले माझ्या पप्याच्या बापाचं नाव आहे स्वपन, आणि म्हणून म्हणले मी त्यांचं नाव इथं मांडपात कशाला घेऊ, म्हणून म्हणायची मी नामदेव जनाबाई. त्याच्या टायमाला म्हणजे त्याचा माझा संबंध नाही. म्हणजे 15 वर्ष झालं कडूचं तोंड बघत नाही. म्हणलं तो हा स्वपाने आवतावर म्हणजे कुठं कशाची बरोबरी जमन का? म्हणून असं जमणार नाही. बघा आता ह्या माता माऊलींचा आवाज बघा. आता यूट्यूब चॅनलवर तुमच्याकडे कॅमेरा फिरवतील. मोकळ्या मनाने प्रेमाने अगदी भजन म्हणायचं. तुमचं भजन मला पटलं तर कीर्तन आता सुटलं, नाही तर पाठचं तांबडत फुटलं. हो द्या काय व्हायचं तर डबल सुरू. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा, सगळे एका आवाजात, एका जुटीने, एका आवाजात म्हणा. मला सांगा, जर तुम्ही एखाद्या वेळेला समजा संक्रांती दिवशी साडी आणायची सांगितली मालकाला, आणि ती रस्त्याला जाऊन उभा राहिली, साडीच आणली नाही, माजलगावला जातो म्हणून गेली, 12 वाजले तरी गावातच दिसली. ते म्हणतात पप्या जाईन तुझ्या पप्पाला म्हणा बोललंय. ते म्हणते मी नाही, बरं का, मुद्दाम आपली भाषा वापरतो, मी नाही जात. ते म्हणते पप्या तुला जाय म्हणते बरं का. ते म्हणतो मी जाणार नाही. पप्या तुला तुझ्या बापाला बोलवण्याकरता जा म्हणते बरं का. तेव्हा म्हणतो मम्मी मी जाणार नाही. ती म्हणते बाग तू जातो कसा, नाही तर तुला तुझ्या बापाला संगत चिरीत असते बघ. हा, इतक्या मोठ्या आवाजात म्हणतात ना, आता मोठ्याने म्हणा. हा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. वा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. पहिली माझी ओवी गा पतीला गाईना. वा, दळणाचा डबा त्याच्या डोक्यावर देईन. काय काय म्हणते नेले ह्याच्यानी तर म्हणत नव्हतं आम्ही, तुम्ही असं करता. ज्ञानेश्वर ज्ञानराज कारण की पाहता पाहता 11 कधी वाजले मलाच मिळ नाही, बोलायचं बाजूलाच राहिले. परंतु या ठिकाणी आनंदामध्ये अगदी सहज सेवा निघून गेली, सहज. कारण की तुम्हा सर्वांचं ऐकण्याची उत्सुकता, प्रसन्न चेहरे, कीर्तना करता साथ बघायचंच काम नाही. कारण की इकडं बघा मृदंग मार्तंड भरतांना स्वतः आहेत, इकडून बाजीराव महाराज आहेत, इकडं इंद्रजित अण्णा आहेत, सुग्रीव महाराज आहेत, ही सर्व या ठिकाणी वयोवृद्ध मंडळी आहे, गोविंद महाराज आहेत, सिस्टम दत्ता भाऊची आहे. एवढी परिस्थिती बिकट आहे महाराज. मी 3 दिवस झालं 2 दिवस झालं या ठिकाणी सलाईन लावलो, बेजार होतो. आजच फक्त 12 होतो.
आणि मग या ठिकाणी तब्येत बरी नसताना देखील दत्ताभाऊची सिस्टीम वाटल्यामुळे बघायचंच काम नाही, तर 25% सुद्धा या ठिकाणी बोलण्याची कॅपॅसिटी माझी नाही आहे. पण सहज कार्यक्रम निघून गेला. वातावरण सुंदर आहे, नियोजन सुंदर आहे, ऐकणारे गोड आहेत आणि सगळं या ठिकाणी वातावरण मला आवडलं. आणि दाजी बरं का कुठे गेले, सगळं वातावरण सुंदर आहे. गुळाचं द्रोण माझ्या समोर ठेवलं, पण गुळ ठेवायला माणूस सुद्धा कोण ठेवला, धन्यवाद त्याबद्दल. हां, खायचा असला तर हाताने काय का ठेवलं नाही दाजीला माहिती, मी कीर्तनात गुळ खात नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, कधीच खात नाही. पण आज गुळ द्यायला कोणी नव्हतं म्हणून हाताने घेऊन खाल्ला बरं का. आता गुळ खायची मला चांगली एक ठिकाणी अनुभव आलेला आहे. अण्णा मी कीर्तनामध्ये कोरडं पडू की असा गुळ खायचो, हात केला की खाल्ला, गुळ देणार हातात खडा द्यायचा, मी तोंडात टाकायचो, हातात खडा द्यायचा तोंडात टाकायचो. 5-6 खडे खाल्ले, पण ते या ठिकाणी गोड लागले. पण तिथून पुढे ते गुळ देणार कदरलं, ते म्हणले हे काय उपाशी आले काय. आणि मग त्यावेळेला मी गुळाचा खडा तोंडात टाकला, मला 7वा खडा खारट लागला. तर मी म्हटलं मळीचा मनात आंबट लागायला पाहिजे, मग आता खारट कसा लागला म्हणलं, जिथून पार्सल होतं तिथं लक्ष द्यावं म्हणून गुळ देणारा जर चांगला असला बरं का, मी गुळ खातो. आता अजाबात नाही, कोरडा पडून मेलो तरी चालेल, पण गुळ त्यावेळेला मी खाली लक्ष दिलं, असा हात खाली केला आणि गुळ खायला त्या माणसाकडे बघितलं, तो गुळाचा खडा द्यायच्या आधी नाकात बोट घालायचा आणि मग गुळ द्यायचा. म्हणून मी गुळ खात नाही, खाल्ला तर स्वतः हाताने घेऊन. म्हणून जीवनात फार अनुभव असतात महाराज. झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन आईवडिलाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. जाता जाता या ठिकाणी माझी विनंती आहे, या ठिकाणी आपल्या आईवडिलाची सेवा करा. विशेषतः माझ्या कीर्तनात आई वडील मुलगी या ठिकाणी मी सांगत असतो, पण आज मला वेळ मिळाली नाही आहे म्हणून जेंगे तो और लढेंगे तुम्ही म्हणतात बाजगाडे, तो पुढच्या वर्षीचं पक्क करायला लागला. पण महाराज एक जाता जाता माझी विनंती आहे, 1च मिनिट घेतो फक्त. माझा या ठिकाणी जास्त विषय मी लांबवत नाही आहे, पण जाता जाता एकच विनंती आहे की आज या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये विस्कटलेली अवस्था, एकमेकाचा या ठिकाणी निर्माण झालेला दुरावा आणि अंतकरणामध्ये या ठिकाणी प्रत्येकाच्या द्वेष मद मत्सर हा फक्त वाढत चाललेला आहे, तो फक्त आपल्या हिंदू धर्मामध्ये. म्हणून माझी एकच विनंती राजा हो, देव देश धर्म आणि संत आणि शास्त्र यांची कृपा जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर एकमेकाला प्रेम द्यायला शिका. आपस में प्रेम करो देश प्रेमियो. या ठिकाणी एकमेकावर प्रेम करा आणि प्रेम करून एकता निर्माण ठेवा. पाठीमागेही आपण आपल्या जीवनामध्ये गुलामच होतो आणि आज जरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला गर्व असला, गर्व से कहो हम हिंदू है हम आजाद है, पण मी सांगतो तुम्ही बंधनात आहेत, याची नोंद करून घ्या. आजही बंधनात आहेत महाराज. अरे आपण या ठिकाणी जरी आजाद वाटत असलो तरी आजही आपण पारतंत्र्याचं जीवन जगतो. सत्ता ही आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याची आपण आजही गडीच आहेत आणि भविष्यामध्ये परत गुलाम होण्याची शक्यता आहे. म्हणून एकदा तुम्ही सावध होण्याची गरज आहे. एकमेकाच्या मनातली भिन्नता मतभेद हे सर्व द्वेष मत्सर सोडा. एकतेने या हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची भगवी पताका अखंड आकाशामध्ये उंचवत राहावी. उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. आणि म्हणून सर्वांना एकत्रित येऊन मनोमिलन करण्याकरता आणि एकमेकाला प्रेम देण्याकरता फक्त हिंदू धर्मामध्ये एवढाच एक मंडप शिल्लक राहिलेला आहे, हे लक्षात ठेवा. फक्त हा वारकरी संप्रदायाचाच मंडप आहे की इथं येऊन एकमेकाची मतभिन्नता द्वेष मत्सर, माझं याच्याबरोबर जमत नाही, माझं त्याच्याबरोबर जमत नाही, हे म्हणण्याची भूमिका या मंडपामध्ये नाही. म्हणून इथं येऊन एक व्हा आणि एक होऊन एकता निर्माण करा. आणि ज्या दिवशी आपण एकता निर्माण कराल तोच या ठिकाणी खरा दिवस आपल्या जीवनात सोन्याचा होईल. धन्य दिवस आजी झाला सोन्याचा, पिकली हे वाचा राम नामे. आणि त्या दिवशी आपण केलेलं भजन हे भक्तीमध्ये त्याचं रूपांतर होईल आणि याची नोंद निश्चितच परमात्मा घेईल. म्हणून जास्त बोलत नाही, फक्त एकता करायला शिका. नाही एकता केली का तर ज्या वेळेला आपल्याला हातात तलवार घ्यायची वेळ येईल त्यावेळेला आपल्या तलवारीला धार नसेल हे विसरू नका. प्रेम म्हणजे काय तर प्रेम म्हणजे या ठिकाणी घासलेली तलवार आहे आणि जी तलवार घासल्या जाते का शत्रूचा नाश करण्याकरता ती टच होस तर मुंडकं उडवते. म्हणून घासलेली तलवार ही अखंड ठेवा आणि ती तलवार फक्त प्रेमाच्या निशाण्यावर घासा. म्हणून जीवनामध्ये ज्याने तलवार घासली का प्रेम प्रीतीचे बांधले तेने
ते न सुटे काही केले. आणि ज्याने प्रेमाची तलवार घासली का त्याला देवाकडे जायची गरज नाही, देवाला बांधून आणण्याची ताकद आहे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. आणि म्हणून देवाकडे जाऊ नका, देव आपल्याकडे कसा येईल याचाच प्रयत्न करा. झालेली सेवा तुम्हा सज्जन आईवडिलाच्या चरणी, ग्रामदेवत भजनगबलीच्या सर्व अधिकारी गुणीजन महाराज मंडळीच्या चरणी समर्पित करतो. आणि सद्गुरू बाल ब्रह्मचारी भगवान बाबा व श्री गुरु परमादरणीय परमश्रद्धेय आत्मारामजी महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने या अभंगाचा अर्थ मला जसा जमेल त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ती माझा गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे आणि चुकीचा असेल ती माझा आहे. चुकला जो शब्द आहे का तो एक तुमचाच मुलगा म्हणून मला क्षमा करा. आणि माझी चूक तुमच्या पदरामध्ये घेऊन या ठिकाणी मोठ्या अंतकरणाने माझ्या जीवनामध्ये असाच परमार्थ घडावा एवढाच आशीर्वाद तुम्हा सर्व आईवडिलांच्या चरणी माझ्या या ठिकाणी विनंती आहे की तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या जीवनात प्राप्त व्हावा. आमच्या सर्व महाराज मंडळीला दत्ताभाऊला आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. दाजीच्या माध्यमातून म्हणजेच रमेश महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सज्जन आईवडिलाचं दर्शन सेवा करण्याची संधी माझ्या जीवनात प्राप्त झाली. आमचे या ठिकाणी यूट्यूब चॅनलवाले अरविंद भैया 16 आनंदाचा गजर भक्तीचा 16 कीर्तनाचा काहीतरी मराठी हॉटस्पॉट वा परवाची शहागडची झाली शूटिंग. म्हणून या ठिकाणी मला इथपर्यंत उत्तर माहीत नव्हतं. परवा कीर्तनात शूटिंग झाली, हाच ड्रेस होता, हाच कोट होता आणि हेच होतं. इथं आल्यावर म्हणलं अभंग तरी चेंज करण्यात लोक मध्ये ह्याला कपडे दुसरे नाहीत मग अभंग बी पाठ नाहीत का. म्हणून या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. चाल घ्यायची का? हो द्यायची घ्या. श्री हरिभक्त पारायण ज्यांचा आपण असणारा पकवाद वाद बहु
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड.